नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात एक नवा कायदा लागू झालेला आहे आणि कायदा लागू झाल्यानंतरच अवघ्या काही दिवसांतच पुणे पोलिसांनी त्याच कायद्याखाली 2 एफ-आय-आर दाखल केलेल्या आहेत. एका प्रकरणात एका 22 वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात यूकेशी संबंधित एका OCI कार्डधारकावर परवानगीशिवाय धार्मिक सभा आणि प्रार्थना घेतल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की हा कायदा नेमका काय सांगतो? या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोप कसे काय झालेले आहेत व धर्मांतरासाठी आता महाराष्ट्रात कोणते नियम असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याबाबत नवा वाद निर्माण का झालेला आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ज्ञानगंगा. महाराष्ट्रात नवा धर्म स्वातंत्र्य कायदा लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने धार्मिक धर्मांतरासंदर्भात महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन्स ॲक्ट 2026 म्हणजेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा आणलेला आहे. या कायद्याच्या सरकारकडून सांगितला जाणारा मुख्य उद्देश म्हणजे जबरदस्ती, फसवणूक, आमिष, दबाव आणि चुकीच्या पद्धतीने होणारे धर्मांतरण रोखणे. हा कायदा अचानक का आलेला आहे? मार्च 2026 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाने हा कायदा मंजूर केलेला आहे. त्यामध्ये धर्मांतराच्या प्रक्रियेसाठी काही कठोर नियम व काही निश्चित शिक्षा करण्यात आलेल्या आहेत आणि आता ऑगस्टमध्ये हा कायदा प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतर पुण्यात त्याचा पहिला मोठा वापर करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी पहिल्या 2 एफ-आय-आर नोंदवलेले आहेत. पहिलं प्रकरण नेमकं काय आहे? ताज्या वृत्तानुसार पहिल्या प्रकरणात 22 वर्षीय तरुणावर एका अल्पवयीन मुलीला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप झालेला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत कलम 3 आणि 9(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यासोबत पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आलेले आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. एफ-आय-आर म्हणजे आरोपांची नोंद. आरोप सिद्ध झाले आहेत असा त्यांचा अर्थ होत नाही. पुढील तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया यानंतरच दोष निश्चित होऊ शकतो. दुसरं प्रकरण आणखी चर्चेत का? दुसऱ्या प्रकरणात यूकेशी संबंधित एका OCI कार्ड विरोधाधारकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांच्यावर परवानगीशिवाय धार्मिक सभा आणि प्रार्थना आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झालेली आहे, कारण नवीन कायद्यात धर्मांतराशी संबंधित काही प्रतिमा व काही प्रक्रिया, पूर्वसूचना यांना महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम, प्रचार आणि प्रत्येक धर्मावर यामधील कायदेशीर सीमारेषा नेमकी कुठे आहे यावरही भविष्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया नवीन कायद्यात आहे तरी काय. या कायद्यात जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, चुकीचे प्रतिनिधित्व, धमकी, अनुचित प्रभाव अशा मागणी केलेल्या धर्मांतराला आळा घालण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कायद्यात अल्युरमेंट म्हणजे आमिष याची व्याख्याही करण्यात आलेली आहे. यामध्ये भेटवस्तू, आर्थिक किंवा भौतिक लाभ, नोकरी, मोफत शिक्षण, लग्नाचे आश्वासन, चांगल्या जीवनशैलीचे आमिष किंवा काही प्रकारचे धार्मिक उपचार यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप झाला तर आता या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. धर्मांतर करायचं असेल तर नवीन कायद्यात धर्मांतरांच्या प्रक्रियेसाठी 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देण्याची तरतूद आहे. याशिवाय धर्मांतरात नंतरही संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सरकारच्या मते यामुळे एखादं धर्मांतर खरंच स्वइच्छेने झालं आहे का, की दबाव व फसवणूक आणि आमिषामुळे झालं आहे का, हे तपासण्यास मदत होईल. महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेनुसार हा कायदा स्वइच्छेने धर्म बदलण्याच्या अधिकाराविरोधात नसून बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी आहे. पण शिक्षा किती कठोर आहे हा या कायद्याचा सर्वात चर्चेचा भाग आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार उल्लंघनासाठी जेल आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेषतः अल्पवयीन, महिला, अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्ती किंवा काही विशेष परिस्थितीमध्ये शिक्षा आणि कठोर होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये शिक्षा 10 वर्षापर्यंत आणि दंड लाखो रुपयापर्यंतही जाऊ शकतो. तसंच पुन्हा गुन्हा केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यावर विरोधकांचा आक्षेप का? आता या संपूर्ण प्रकरणाचा दुसरा भाग समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सरकार म्हणतं जबरदस्तीचं धर्मांतरण रोखणं गरजेचं आहे. पण विरोधक आणि काही धार्मिक संघटनांचा आक्षेप आहे की कायद्यातील आमिष, अनुचित प्रभाव किंवा इतर काही संज्ञांचा अर्थ व्यापक असल्यामुळे त्यांचा गैरवापर होऊ शकतो. धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्तीची निवड आणि गोपनीयतेचा अधिकार यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केलेली आहे. कॅथोलिक बिशपच्या पश्चिम विभागाच्या परिषदेने या कायद्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे आणि कायदा मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी केलेली आहे. संविधान
काय सांगतं? भारताच्या संविधान कलम 25 नागरिकांना अंतःकरणाचं स्वातंत्र्य आणि धर्म मानण्याचा आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार देतं. मात्र अधिकार पूर्णपणे अमर्यादित नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांसारख्या बाबतीत अधीन राहून हा अधिकार लागू होतो. म्हणूनच असा प्रश्न आहे, स्वइच्छेने धर्म बदलण्याचा अधिकार आणि जबरदस्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतर करण्यावर बंदी, या दोन्ही गोष्टीचा समतोल कायद्यात कसा साधला जाणार? हा प्रश्न आता महाराष्ट्रात आणखी महत्त्वाचा बनलेला आहे. पुण्यातील 2 FIRमुळे पुढे काय? पुण्यात दाखल झालेल्या या पहिल्या 2 FIRमुळे आता महाराष्ट्र पोलिसांकडून या कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणामध्ये तपास कसा होतो? पुरावे कोणते घेतले जातात? आरोप न्यायालयात सिद्ध होतात का? आणि भविष्यात अशा प्रकारच्या किती तक्रारी दाखल होतात? हे सर्व पुढील काही दिवसात स्पष्ट होणारच आहे. कारण कायदा कागदावर असणं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पुण्यातील या 2 FIRमुळे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याचा संदेश स्पष्टपणे गेलेला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बातमीकडे पाहताना कोणत्याही धार्मिक बाजूने किंवा विरोधात निष्कर्ष काढण्याऐवजी एक गोष्ट लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. FIR म्हणजे दोष सिद्ध झालेला नाही. FIR म्हणजे पोलिसांनी एखाद्या तक्रारीच्या किंवा उपलब्ध माहितीनुसार गुन्ह्याची नोंद केलेली आहे व त्यानंतर तपास सुरू होतो. पुरावे न्यायालयासमोर येतात, आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी दिलेली जाते आणि शेवटी न्यायालय निर्णय घेत असतो. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांकडे आरोपी म्हणूनच पाहणं हे महत्त्वाचं आहे. व तर महाराष्ट्रातील नवीन धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतर आणि शेवटी न्यायालय निर्णय घेतो. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांकडे आरोप म्हणूनच पाहणं महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्र नवीन धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतर पुण्यात दाखल झालेल्या या पहिल्या 2 FIRमुळे राज्याच्या राजकारणापासून कायदेशीर क्षेत्रापर्यंत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. सरकारच्या मते हा कायदा जबरदस्ती आणि फसवणूक व धर्मांतराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा आहे. तर विरोधक आणि धार्मिक संघटनांना या कायद्याच्या तरतुदीच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. आता कायद्याची खरी परीक्षा होणार की प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत? तुम्हाला काय वाटतं? जबरदस्तीच्या धर्मांतरावर कठोर कायदा असायलाच हवा का? की या कायद्यातील काही तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.